नमस्कार, मी तन्मय ढिल्लो आणि एनडीटीव्ही मराठी एक्सक्लुझिव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. असं म्हणतात, द ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साइड. त्यामुळे सध्याच्या राजकारणात लोकप्रतिनिधींना साम दाम दंड भेद आणि विचारसरणीला तिलांजली देऊन अलीकडून पलीकडे जायचंय. आणि विशेष म्हणजे पलीकडील गवत खरंच हिरवगार देखील आहे. त्यामुळेच आत्ता ठाकरेंचे 6 खासदार त्यांना सोडचिठ्ठी देऊन शिंदेंचे झालेत. या धक्क्यातून ते सावरत नाहीत तोवर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला. बरं, यावेळी उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू असं वाटणाऱ्याच शिलेदाराला फोडलं असं मी म्हणणार नाही, तर शिंदेंना या शिलेदाराचं मन वळवण्यात यश आलं. होय, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर हे आज आपल्या सोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद या मुलाखतीत. आणि सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, विधान परिषदेचे उपसभापती झालात. धन्यवाद. पण काय असं घडलं की अचानक आईला तिरावरून पहिलं तिरावर जावं लागलं? नाही, हे बघा, एक लक्षात आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण ज्यावेळी आपण सामाजिक चळवळीतून राजकारण आपण करतो, काही गोष्टीचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. जसं उदाहरण, या अगोदर देखील मी एका पक्षाकडनं एक निर्णय घेतला आणि मग त्यावेळी आलो. आणि ज्यावेळेला आपण रिवायवल प्लॅन म्हणतो आणि आपल्या मागे जो असलेला जो वर्ग आहे तो हळूहळू खचत चाललेला आहे, हळूहळू तो आपल्यापासून दूर राहायला झालेला आहे. त्यांचा एक्झिस्टन्सचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी इनडायरेक्टली डायरेक्टली पॉलिटिकली आपल्या एक्झिस्टन्सचा पण प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी मला असं वाटते कुठेतरी ती वेळ घेण्याची गरज लागते. अर्थात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती गरज काय आजच होती अशातला भाग नाही. 2019ला पण मी निर्णय घेऊ शकलो असतो किंवा नाही जायचं, मला मी लढलो असतो, पडलो असतो, राहिलो असतो. त्याही नंतर ज्यावेळी 2024ला विधानसभेची लोकसभेची निवडणूक आली तेव्हाही देखील तो निर्णय घेऊ शकलो असतो. महानगरपालिकेच्या पण गेला, पण मी ते घेण्याची भूमिका घेतली. आणि आता ज्या अर्थी निवडणुका कुठच्या नाही आहे आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांकडनं असं ज्यावेळी एक प्रस्ताव आला किंवा या पदाचा बहुमान मिळण्याची ज्यावेळी गरज निर्माण झाली, तर मला असं वाटलं की माझा जो संसदीय कार्य जे मी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि याही व्यतिरिक्त माझ्यावरती अवलंबून असणारा जो कामगार वर्ग आहे, सामाजिक क्षेत्रातले जी लोकांना मी जोडलेले आहेत गल्ली गल्लीमध्ये, राज्यातल्या कानाकोपरामध्ये, त्या लोकांसाठी पण देखील जर मला वेळ आली तर हा निर्णय घ्यावा लागला. तर हा निर्णय घेणं काही इझी नव्हतं, कटू होता. 1-2 दिवस मी झोपलो पण नाही त्यावेळी, म्हणजे याच्यात, कारण ते आम्ही शेवटी भावनात्मक काम करणारी लोक आहोत. पण एक लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे की आम्ही काही लेगेसी घेऊन आलेली लोक नाही आहोत. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की ग्रास इज ऑलवेज ग्रीन अदर साईड, पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला माहीत पडेल काय. आमचा संघर्ष काय इझी नाही आहे. वयाच्या 20व्या वर्षापासून आम्ही संघर्ष करून घेऊन आलो. आम्ही सेल्फ मेड लोक आहोत, म्हणजे रोज आम्हाला काम केलं तर आमचं डिलिव्हरन्स राहील. बदलत्या राजकीय समीकरणमध्ये, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये, मग तो जिओग्राफिकल असेल, फिनान्शियल असेल, ॲस्पेक्ट चालेल, आणि मतदारांचा जो अप्रोच पाहिल्यानंतर मला असं वाटलं की यातून काहीतरी अजून एक पाऊल पुढे जर जायचं असेल तर तो निर्णय घ्या. आणि मी इतरांसारखा काय रडत राहिलो नाही, मला हे नाही झालं, ते नाही झालं, हे नाही झालं, हे झालं. पण या चळवळीतून ज्या लोकांना आधार द्यायचा असेल तर तो विरोधात राहून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 6-7 वर्ष. ऑफर आली की तुम्ही मागितलं? नाही, अजिबात नाही, मी नाही मागितली. त्यांच्याकडनं हा प्रस्ताव माझ्याकडनं आला. अर्थात श्रीकांत शिंदेजी माझे चांगले सहकारी मित्र राहिलेले आहेत, शिंदेसाहेब यांनी आहेत. मेन ट्रिगर ज्यावेळी गिरणी कामगारांचा मोर्चा आम्ही काढला होता त्यावेळी प्रचंड या मोर्चाला सरकारच दाद देत नाही अशी भूमिका होती. त्यावेळी मी पुढाकार घेतला, उदय सामंत, प्रसाद लाड यांना घेऊन गेलो. त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला भेटला आणि मी त्यांना सांगितलं की नाही, साहेबांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर निर्णय व्हायला पाहिजे. आता हे तुम्ही दर पावसाळी अधिवेशनाला आम्ही मोर्चा काढायचे, तुम्ही नाही तर नाही सांगा. आणि मुंबईतलं घराचा जो महत्त्वाचा विषय होता त्यांनी तातडीने दखल घेऊन बैठक घेऊन, हा विरोधी पक्षाचा आमदार आहे, ह्याला जर आपण दिलं तर हा श्रेय घेईल असं विचार न करता ती जी काम करण्याची जी धमक मी बघितली. आणि तोच बेस्टच्या बाबतीतलं झालं. प्रताप सरनाईकांना मी विनंती केली, त्यांनी मध्यस्थी केली आणि मग तो संप 3-4 दिवस चालला. मुंबईकरांचे हाल होते, पण मंजूर होणारे निर्णय, हे पण निर्णय त्यावेळी आम्ही घेण्यामध्ये यशस्वी झालो. तर एक आकर्षण ज्याला आपण म्हणतो प्रशासकीय, कारण मी कुठच्याही विषयासाठी आम्ही जात नव्हतो, कारण विरोधाची भूमिका होती. आणि माझी एक सवय राहिलेली आहे, 2014 नंतर पण मी कधी मंत्रालयाच्या पायरीत चढलो नाही, कारण शेवटी विरोधाची भूमिका तुम्ही ज्या करतात लोकांसाठी जाता, आणि तीच भूमिका होती. पण हा एक मोठं आकर्षण राहिलं. पण म्हणजे आता थोडंसं मागे नेतो, 1999 ते 2019 इतका प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीसोबत तुम्ही होतात आणि मग अचानक 2019ला तुम्ही ठाकरेंची साथ धरता, शिवबंधन बांधतात. आम्ही तुमच्या हातात शिवबंधन पाहिलं आणि त्यावेळेला मला तुमचं एक वाक्य आठवतंय. तुम्ही म्हणालेलात की माझ्या हृदयात अजूनही शरद पवार आहेत. हो,
आणि त्यावर शरद पवारही काय म्हणाले पवार साहेब पण बोले मला माझा हृदय बघावं लागेल की किती लोक आहेत. पण बघा एक गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की 2014 साली पण मी ज्यावेळी पराभूत झालो मी मंत्री होतो. मला एका कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी सांगितलं की सचिन तुझ्यासारखे कार्यकर्ते पाहिजे, घे शिवधनुष्य. तर मी त्यांना सांगितलं साहेब नाही आम्ही आहोत ते. आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्यावेळी एसी नेन्सल या एजन्सीकडनं एक सर्व्हे केला होता. अच्छा. त्या सर्व्हेमध्ये पक्ष म्हणून, कारण मोदीजींची जी लाट एवढी भयंकर होती की त्याची लाट ही विधानसभेपर्यंत पण चालली होती आणि तो सर्व्हेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3ऱ्या नंबरवर दाखवत होते, कारण त्याच्यात शिवसेना बीजेपी वेगळी लढली. असं असताना पण देखील त्यावेळी जर मला असं वाटलं असतं माझा सर्वायवल आहे आता काय होईल, पण मी भूमिका घेतली की नाही मी ज्या पक्षाने मला मंत्री केलेलं आहे त्या पक्षाच्या उमेदवारी लढून घेऊन मी लढलं पाहिजे आणि म्हणून मी लढत दिली आणि मी 2ऱ्या नंबरवर आलो. पण ते निवडणूक पराभव झाला, कारण सर्वच मुंबईतले आमदार राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील मुस्लिम मतदारसंघ सोडून घेऊन निवडून आले, बाकी सर्वच पडले. असं असताना पण मी माघार घेण्याची भूमिका दिली आणि 2014ला निवडणूक हारलो म्हणून घरी बसतो नाही, पूर्ण ताकदीने राहिलो आणि ताकदीने राहिलो म्हणून तर 2019ला ज्यावेळी आदित्यजीने माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की बा या राजकारणात जायचं आहे, माझ्यासमोर प्रश्न होता की बा एका ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती पहिल्यांदा येतोय तर त्याला साथ द्यायची का विरोध करायचा. त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली. त्यावेळी कुठची अंडरस्टँडिंग नव्हती, कुठची कमिटमेंट नव्हती, त्यांना प्रामाणिक साथ दिलं. मला लोक बोलायचे साहेब तुम्ही पवार साहेबांबरोबर फिरणारे लोक तुम्ही मला तेच म्हटलं तुम्ही आदित्यजींच्या इकडे हे करताय म्हणून घेऊन. मग आम्ही यावेळी ठरवलं की बा आमचा संघर्ष ज्या व्यक्तींबरोबर राहिलं किंवा ज्या पक्षावर राहिलं, मग जर त्या कुटुंबातल्या लोकांना जर डेव्हलप करण्याची संधी मिळेल तर आपण थोडा त्यागाची भूमिका का घेऊ नये. बरोबर आहे ना. पण आता तुम्ही म्हणतात की त्यागाची भूमिका का घेऊ नये, पण मग आता त्या कुटुंबाला सगळ्यात जास्त गरज आहे जेव्हा सगळेजण सोडून जात आहेत तेव्हा तुम्ही साथ सोडणं नाही, याला काय म्हणाल तुम्ही? हा त्याग त्यांच्यासाठी पुन्हा करावा वाटला नाही तुम्हाला? की त्यांच्यासोबत खंबीर पाठीशी उभं राहावं, पक्ष बांधणी पुन्हा करावी, अजून बळकट करावा हात ठाकरेंचा? रिवायवल प्लॅन तर पाहिजे. तुम्हाला जर एक पॉलिटिकल पार्टी तुम्हाला जर पुढच्या काळामध्ये ठेवायचं असेल तर रिवायवल प्लॅन चालला पाहिजे. 2019ला मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे झालं, मी 2022ला हे ज्यावेळी झालेत मीच जाऊ शकलो असतो का? असं नाही का नाही, माझी निवड करूनच ती मंडळी गेली. प्रामाणिकपणे आम्ही त्यांच्याबरोबर साथ पूर्ण ताकदीने दिली ना. तुमची निवड त्यांच्याच मदतीने झाली 2022ला. ही फॅक्ट आहे. मला आता एकनिष्ठा ती ह्याच्यात परतफेड केली आपण. नाही ती 4 वर्ष एवढी लेट करण्याचा अर्थ नव्हतं. असं तर लगेच केली असती त्यांनी, पण तसं नाही. पण विधानसभेला पण होतं ना, असं नाही का नाही आहे. पण मी निर्णय घेतला की नाही, ज्या व्यक्तीने आपल्याबरोबर साथ दिली परिषदमध्ये आम्हाला दिला त्यांना दिली, विधानसभेमध्ये पण आदित्यजींबरोबर प्रामाणिक काम घेऊन त्यांना निवडून आणण्याची भूमिका घेतली. महानगरपालिकेमध्ये पण असं होतं, पण महानगरपालिकेमध्ये पण मी निर्णय घेतला की नाही ही मुंबईची लढाई आहे, ज्या पक्षाची ही अस्तित्वाची लढाई, आम्ही प्रामाणिकपणे लढण्याची भूमिका घेतली. आता कुठच्या निवडणुका नाही आहे, पण पॉलिटिकल ज्यावेळी एक पार्टी म्हणून घेऊन स्टॅग्रंट होतो, आपल्याला असं वाटते की आता हे पॉलिटिकल पार्टीमध्ये प्लॅन नाही आहे किंवा काय पुढे जाण्याची क्षमता असली तरी देखील ती नाही आहे, तर कुठेतरी आपण जरी खचलो तरी देखील आपल्या मागे असलेला वर्ग हा जर खचला तर परत त्यांना उभारण्यात कसं होईल. आणि म्हणून मी निर्णय घेतला. स्टॅग्नंट कुठे झालात तुम्ही? तुमच्याकडे तर पदं होतीच ना, शिवसेनेने तुम्हाला भरभरून दिला असं आदित्य ठाकरे पण म्हणाले. आणि तसं पदं बघायला गेलीत तर तुम्हाला विधान परिषदेवर पाठवलं, घरच्या फॅमिली मेंबर्सकडे देखील पदं देण्यात आली, वेगवेगळी पदं मिळाली. नाही कसं आहे, एक स्पष्ट बोलायला काय होतंय माहितीये, कन्फ्युजन वाटतं. म्हणून मी खुलासा दोन्ही गोष्टींमध्ये म्हणून मी करतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की विधान परिषद मला दिली गेली का? कारण मी माझी वरळीतली मतदारसंघ पण सोडण्याचं काम केलं ना. अच्छा, मलाच दिले अशातला भाग नाही ना, दुसरे जे आमदार होते त्यांनाही देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर दिल्यानंतर संघटनात्मक आम्ही सांगा ना कुठे कमी पडलो. संघटनात्मक पूर्ण जे कामगार संघटनेची जी जबाबदारी होती ती व्यवस्थित रीतीने चोख पडली. मला पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख करण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्याच्या संपर्क म्हणून जी संघटना एकदम डबकाईत आली होती त्याला संघटित करण्याची भूमिका घेतली. एवढंच नाही तर विधानसभेमध्ये अवघ्या 2 सीट मिळाल्या. त्या 2 सीटपैकी बाबाजी काळेंच्या नेतृत्वाखाली एक 52,000ची लीडनी, पूर्ण 20 आमदारपैकी एक आहे ती लीड, आपण एक आमदार आणून देण्याचं काम केलं. अजून समजा त्यांनी जर केलं असतं तर अजून 2 आमदार वाढले असते जर सीट दिली नसती. एवढंच नाही तर या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत अजितदादा, स्वर्गीय अजितदादाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पण पूर्ण पुणे जिल्ह्याला लाट होती. असं असताना पण 11 पंचायत समितीचे लोक आम्ही निवडून आणण्याचं काम केलं. जिल्हा परिषद 6 जिल्हा परिषद निवडून आणण्याचं काम केलं. म्हणजे पक्षाने ज्यावेळी जबाबदारी दिली तुम्ही त्यांना भरभरून दिलं, पण त्या भरभरून दिलं असा हा जो शब्द वापरतोय
आम्ही काय दिलं ह्याची तर तुम्ही तुलना करणार की नाही करणार काय, तर तो कॉन्ट्रीब्युशन पण पक्षामध्ये देण्याचं काम केलं. आणि दुसरी गोष्ट हे जे वारंवार सांगतायत तुमच्या कुटुंबाला पण दिलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष होतो, माझे बंधू नगरसेवक होते, म्हणजे ते काय, आणि ज्यावेळी आम्ही राज्यमंत्री देखील होते. नाही, राज्यमंत्री होतो हे होतो, पण मी त्यावेळी सर्व एक माझा असलेली जी ताकद घेऊन मी त्यांच्याबरोबर आलो. आणि तेही एवढ्या मोठ्या पद घेणं असताना पण मी एवढ्याशा ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करण्याची भूमिका घेतली, कारण का आम्ही भूमिका घेतलेली आहे. त्यावेळी काय कमतरता किंवा आम्हाला काय कमीपणा वाटली नाही. तो मेंबर जे BS मेंबर आहे का, कारण आम्ही उमेदवारी मागितली नाही दुसऱ्यांसारखी की आमच्या भावाला पण द्या, आमच्याही मुलीला द्या. मी आग्रह धरला असं का तिल दिले तर मी काम करणार नाही, पण मी ती भूमिका घेतली नाही. त्यावेळी पण त्यांना साथ देण्याची भूमिका केली. आणि म्हणून आज समजा जर असं तेवढं ते काही एवढं दिलं, मग मला असा प्रश्न पडतो की एवढं दिलं असं वाटलं तुम्हाला वाटतं, मग उद्या राष्ट्रवादीने पण तेवढं दिलं, मग ते तुम्ही त्यावेळी घेताना तुम्हाला काय वाटलं नाही का, तुम्ही माझ्यामध्ये काहीतरी बघितलं असेल म्हणून तुम्ही ती भूमिका घेतली आहे ना. पण मग अशात सचिन जी स्वार्थी आहेत असं वाटत नाही? म्हणजे एक मेसेज असा जात नाही की एक स्वार्थासाठी बाबा आपल्याला आता इथलं संपलंय, इथून काही मिळणार नाही, आता दुसरीकडे जाऊन फळाची अपेक्षा धरावी आणि ते फळ खावं? बघा कसं आहे, प्रत्येक ग्लास ज्यावेळी अर्धा असतो तो भरलेला आहे का अर्धा आहे हे आपली ही चर्चा होते. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळी कमांडरनी लढाई सांगायला प्लॅनिंग करून सांगायला पाहिजे की बाबा हे तुम्ही लढाईची जायची, ती कमांडरचीच जबाबदारी जी करण्याचा पार पाडण्याचं काम जर होत नसेल तर त्या खालच्या यांनी काय करावं. आम्ही तर टिकून राहिलो ना, शेवटपर्यंत राहिलो. आणि शेवटपर्यंत तुम्ही बघितलं असेल की राज्य सरकारच्या विरुद्ध जी पक्षाची भूमिका होती ती बजावण्याचं काम मी केलं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मलाही असं वाटलं की आता त्यांनाही स्पेस द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्यांनाही निर्णय घेण्याच्या बाबतीत असेल. आणि विशेषतः ज्यावेळी हा बहुमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर मिळत असेल, जे एवढ्या वर्षाचं माझं संसदीय कार्य असेल, काम असेल. आणि काय होतं, जसं आपण म्हटल्याप्रमाणे की 99 वर्षाचा तुम्ही काळ बघता, पण आम्ही त्याच्या अगोदर वयाच्या 20व्या वर्षापासून आम्ही संघर्ष केलेत ना. आज जे सांगण्यात येतं की ED CBI हे राज्य सरकार एका कार्यकर्त्याला कशा रीतीने अडचणीत आणू शकतो हे भोगणारा मी एक कार्यकर्ता आहे. ते सर्व भोगून 92-93ला भोगलेले असं करून आम्ही केले. तर आमचा हाही तो संघर्षाचा काळ आहे ना. मग ज्यावेळी एक व्यक्ती म्हणून, एक समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून, आता तुम्ही त्याला स्वार्थ म्हणा, त्याची इच्छा म्हणा, काय म्हणा, जर हा बहुमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर मी ते का स्वीकारू नये. कारण शेवटी हा फक्त माझा स्वार्थ नाही आहे, माझ्यावरती अवलंबून असणाऱ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असलेली जी लोक आहेत, हा त्यांचाही तो स्वार्थ आहेत ना. आणि म्हणून मला असं वाटते, मला तरी वाटते, मी इतरांसारखं रडलो नाही ना की मला हे भेटले नाही, हे नाही करत आहे, असं नाही करत आहे. मुद्दा तोच उपस्थित होतो की अशी कारणं नसताना किंवा अगदी तुम्ही ऑनेस्टली सांगताय की तुम्ही अगदी सावलीसारखे असायचात आदित्य ठाकरेंबरोबर. नाही, मी क्रिटिक पण असायचो, म्हणजे सावळीत असायचो तर मी त्यांना सांगायचो या गोष्टी व्हायला पाहिजे, त्या व्हायला पाहिजे. काही गोष्टी झाल्या, काही गोष्टी झाल्या नाही, पण मी त्याची चर्चा इकडे करून अजून नेगेटिव्हनेस क्रिएट करण्यात काय अर्थ नाही. प्लॅन तुम्ही देण्याचा मला प्रयत्न तरी केला होता? नाही, ऑब्व्हियसली ना. तुम्ही ऐकला नाही? नाही, बघा, रिवायवल प्लॅनला ऐकून काय होत नाही, इम्प्लिमेंट पण केलं पाहिजे. आणि ज्या अर्थी मी आता एकनाथ शिंदेकडे बघतोय की ते 24/7 अवेलेबल आहे. आज जसं मी सांगितलं की कुठचाही निर्णय असेल नसेल तरी देखील ते बदलायची त्यांच्यामध्ये हिंमत आहे. श्रीकांत शिंदे हे फक्त खासदार म्हणून नाही, पण पुन्हा राज्यामध्ये प्रत्येकांबरोबर जात आहेत, बोलत आहेत, कार्यकर्त्यांना समजून घेत आहेत. आपण निवळ भाषणं करून घेऊन पक्ष संघटना वाढू शकत नाही ना. त्यांचं म्हणणं जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत अशी आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की बाबा हे या पक्षामध्ये अशी जर माणसं काम करणारी लोक आहेत तर मी आता अजून स्पष्ट बोलायचं झालं तर त्यांना माझी किंमत कळली ना. पण आमच्या पक्षामध्ये तुम्ही एवढं दिलं हे म्हणतायत, मग कुठेतरी ती कमतरता होती असं म्हणायला हरकत नाही. पण मला भाऊ हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही वरळीचा गड बांधलात शिवसेनेसाठी, आदित्य ठाकरेंसाठी स्पेसिफिकली आपण म्हणूयात. तुम्ही त्यावर पाणी सोडलं, तुमचा तो मतदारसंघ देखील आधीपासून होता, आधीचा वरळी आणि शिवडी आधीचा आणि नंतर वरळी मतदारसंघ. असं असताना, बांधणी होत असताना नेमकं काय तुम्ही प्लॅन देत होतात आदित्य ठाकरेंना, किंवा आता त्यात काय काय चुका होत आहेत? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की इम्प्लिमेंट पण झालं पाहिजे, मग ते होत नाहीये. बघा, एक तुम्ही मताच्या दिक्क्याने तुम्ही बघा, ज्यावेळी 2019 साली आमची लीड किती हजाराची होती? 60-70 हजाराची लीड होती. 2022 तुम्ही 2.5-3 वर्ष आपण सत्तेमध्ये होतो. 24ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि उमेदवार असे मिळाले जे तिकडचे खासदार होते, पण त्यांचा ते स्थानिक नव्हते. अर्थात आदित्यजी पण स्थानिक नाही आहे, पण
त्यांचा संपर्क तेवढा नव्हता जेवढा ह्या 5 वर्षामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला करता आला असता. का आपण ती मार्जिन कमी झाली आणि आम्ही दोन्ही आमदार तिच्याकडे बरोबर असताना पण ह्याचा अर्थच असा आहे की जो मूळ मतदार आहे हा कुठेतरी शिफ्ट झालेला आहे. अर्थात मिलिंद देवरा खासदार असताना पण ते माझ्यावर अवलंबून राहायचे किंवा नाही सचिन ऐरजी आहेत, कारण आम्ही आघाडीतले मी आमदार म्हणून आम्ही घटक होतो. तर ही पण चिंतेची बाब आहे ना. आज महानगरपालिकेमध्ये पण समजा आपण बघितलं असेल की महानगरपालिकेने मनसे आपल्याबरोबर राहिल्यामुळे मग आपले काही नगरसेवक निवडून येऊ शकले, नाहीतर ते देखील हे. तर हा शिफ्ट ऑफ वोटिंग पण आहे. आणि दुसरी गोष्ट वरळीची परिस्थिती अशी आहे की भौगोलिक आणि जॉग्राफिकली हायराईज बिल्डिंग ही ज्या पद्धतीने वाढत आहेत, तो जो मतदार जो बघितला असेल हा वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर या सर्व गोष्टी मी त्यांच्या नजरेमध्ये आणून द्यायचो. आणि एवढंच नाही, मी तर म्हणजे अगदी त्यांना सांगितलं की विधान परिषदेच्या आमदारांना पण तुम्ही आता एक मतदारसंघ द्यायला पाहिजे, जेणेकरून ती विकास निधी देणे किंवा हे करणे. म्हणजे मी माझ्या सकट बोललो होतो, असं नाही का नाही आहे, कारण त्यावेळी हा कुठचा विषय नव्हता, कुठचा प्रस्ताव अगदी याचा बॉटम लाईन काढायचं म्हणजे आपण जिस्ट म्हणायचं तर ठाकरे कोणाचंही ऐकत नाहीत. व्यक्ती म्हणून मी अजिबात बोलणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की लेगेसीतून बाहेर पडून आपल्याला आता कार्यकर्त्यांबरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन ठेवावं लागेल. कोणाही वरती विश्वास न ठेवता त्यांच्याशी इंटरॅक्शन करून. आणि कार्यकर्त्याला पण असं वाटलं पाहिजे की बाबा माझा डायरेक्ट साहेबांशी आहेत, म्हणजे कोणीशी नाही, आणि मी ती संघटना करतो. आदित्य ठाकरे तर दौरे करताना आम्हाला दिसायचे, जनसंपर्क नाही, दौरे करणं नाही, काय नेमकं कारण? नाही, दौरे करणं वेगळं आणि कार्यकर्त्यांबरोबर बसणं वेगळं. म्हणजे आता BLAच्या मिटिंगच्या बाबतीत पण त्यांनी विधानसभा घेतली, पण एक्सपेक्टेशन्स काय आहे की निवड विधानसभेचा तुम्ही आढावा नाही घ्यायचं, ते तर घेण्यासाठी तुमची लोक आहे. त्याला नेमकं काय अपेक्षा आहे, संघटना अजून कशी वाढली पाहिजे, काय कमतरता आहे, काय नाही आहे. अच्छा, सर्वच प्रश्न काय सरकारमध्ये असतील सुटता असं नाही. विरोधी पक्ष या नात्याने पण काही जर आपण प्रशासकीयला ह्याला आपण जर सांगितलं बोललो तरी देखील त्या गोष्टी करता आल्या असतील. अगदी. पण जसं आता सगळेजण म्हणतात काही काही जी आर्थिक कारणं आहेत, निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडतोय, व्हॉट एव्हर, तुमचं कारण वेगळं आहे, तुम्ही आता सांगितलं. पण अजून एक आरोप होतो तो संजय राऊतांवरती की संजय राऊत सातत्यानं बडबड करतात, टीका करतात आणि त्यांच्या बोलण्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना संपत आली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचं काम संजय राऊत करत आहे. बघा, योग्य का अयोग्य फॅक्ट आहे की नाही, पण आता पक्षाचा चेहरा हा रोज ज्यावेळी आपण बघतो तर हे संजय राऊत तर झालेलेच आहेत. तर हे डबल सोडेड आहे. म्हणजे ते चांगलं झालं तरी ते त्यांच्यामुळे होत असेल आणि जे वाईट होतंय तेही त्यांच्यामुळे होत असेल. ही गोष्ट तर तुम्हाला त्यांना कोणाला नकारता येणारच नाही आहे. अर्थात त्यांच्यामुळे असं नाही, कारण शेवटी लोक काय अपेक्षा करतात की आपण इश्यू बेस राहिलं पाहिजे, प्रत्येक इश्यूवरती ज्या गोष्टी जी आपल्याला आहेत ते बोललं पाहिजे किंवा केलं पाहिजे. ही अपेक्षा करणं काय अयोग्य अशातली गोष्ट नाही आहे. आज माझ्या कुठेतरी त्यांच्या वाचण्यात आलं की त्यांनी माझी सामनामध्ये तुमच्याबद्दल त्यांनी अग्रलेख लिहिला. चला, किमान त्यांनी माझी दखल घेतली, सामनाने दखल घेतली, उशिरा का होईना घेतली अशी मी म्हणायला काय हरकत नाही. पण त्याच्यात त्यांनी म्हटलं की पवार साहेबांच्या चेहऱ्यावरती झालं ज्यावेळी मी पक्षप्रवेश केला, सोडलं म्हणून. मग घेणारे कोण होते त्यावेळी? तुम्हाला नाही वाटलं का पवार साहेबांना आपण दुखून नाही चालणार आहे? म्हणजे पवार साहेबांचा जवळचा माणूस आपल्याकडे आला आणि तर ते तुम्हाला चालते, आणि तुमच्याकडचा जवळचा माणूस गेला मग तो नालायक आहे, अशी भूमिका घेऊन कशी चालणार आहे? आणि माहितीसाठी सांगतो, म्हणजे माझा काम करण्याची पद्धत जी आहे, आज आदरणीय पवार साहेबांसारख्यांना पण ज्यावेळी लोकसभा होती हे होती, मी प्रामाणिक काम केलं आणि त्यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने मला सभापती पद मिळाल्यानंतर माझे आभार मानणे म्हणजे अभिनंदन करणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठी गोष्ट आहे. तर म्हणून ज्यावेळी असं चित्र दाखवलं जातो की बाबा आम्ही असं केलं तसं केलं, पण तुम्ही ही का बघत नाही की तुम्ही दिलेली कामाची जबाबदारी पण चोख पार पाडण्याचं काम आम्ही केलं ना. पण व्यक्ती आहोत, आम्ही व्यक्ती आहोत, आम्हालाही वेदना आहे, आम्हालाही भावना आहे, आम्ही आमची जबाबदारी घेतली झाली पूर्ण असं आम्हाला वाटते. आणि मग आम्ही सांगितलं की बा आम्हाला हा मार्गाने हा मार्ग आम्हाला स्वीकारतो. तर मला असं वाटते त्यांनी उलटा शुभेच्छा द्यायला पाहिजे की एक व्यक्ती तुमच्यातला जवळचा सहकारी असेल, तो दुसऱ्या व्यासपीठावरून का होईना परंतु या पदापर्यंत जात असेल तर तुम्ही का शुभेच्छा ठेवू नये. आणि माहितीसाठी सांगतो की ज्यावेळी ही महाविकास आघाडीची गोष्ट झाली त्यावेळी सिंहाचा वाटा अनेक लोक सांगतायत की बा आमचा आहे, पण खारीचा वाटा मी घेणारं पण आहे ना. त्यावेळी जर ते तसं झालं नसतं तर आज सरकारमधले ज्या गोष्टी जे झाल्या त्याही नाहीत. पण मी ते बोलू इच्छित नाही, ते एका वेगळ्या व्यासपीठावरती त्याची चर्चा करता येईल, कारण आपल्याला काही पत्त पाळावे लागतात, काही नियम पाळावे लागतात. जे बंड झालं त्याच्याबद्दल माहिती होती तुम्हाला पूर्णपणे? नाही, त्या अगोदर मी ज्यावेळी मतदान होणार होता हे नक्की होतं की बुवा हे बंडाचं काहीतरी चाललेलं आहे आणि त्याची दखल पण त्यांनी स्वतः घेतली आणि म्हणून स्वतः उद्धवजींनी पण केली. पण त्यांना एवढी खात्री नव्हती की बा एवढे लोक जातील. तुम्हाला ऑफर होती तेव्हा? नाही, 22च्या झाल्यानंतर महिने 2 महिने, कारण शेवटी बघा त्यांना ठेवायची जबाबदारी माझ्याकडे होती.
सेंट रेजिसमध्ये आम्ही त्यांना सर्वांना ठेवलं. म्हणजे अनेक लोक जे आज माझे सहकारी आहेत घेऊन ते आमच्या डोळ्यासमोरच निघून गेले वेगवेगळे. तर स्वाभाविक होता, त्यांचाही होता. अनेक लोकांना आम्ही त्यावेळी पण आम्हाला सांगितलं ना की भाऊ तुम्ही अजून विचार करा, अजून विचार करा. मला नाही, असं नाही. ज्या व्यक्तींनी आपल्याबरोबर राहण्याचं काम केलेलं आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आणि ज्या ज्या निवडणुका आल्या त्यांचा एक सहकारी या नात्याने प्रामाणिकपणे पार पडले. आज महानगरपालिकेच्या कुठच्याही नगरसेवकांना खाजगीत तुम्ही जाऊन विचारू शकता की कुठच्या एका मतदारसंघामध्ये आम्ही कमी पडलो किंवा त्यांच्या वतीने मी कमी पडलो. पूर्ण ताकदीने दिलं. माझा वैयक्तिक निर्णय आहे. अच्छा, तुम्हाला आज जर माझी किंमत नाही आहे, मी काय गेल्याने काही फरक पडणार नाही असं ते जे म्हणतायत. वरळी आमचा बाले किल्ला आहे, पण त्या वरळीतूनच मी निवडून आलो ना. तो किल्ला राहील आता का पुढच्या निवडणुकांमध्ये? अगदी थेट प्रश्न आहे. थेट प्रश्न स्पष्ट आहे. पुढच्या निवडणुकीत आम्हाला सचिन विरुद्ध आदित्य अशी लढत पाहायला मिळेल. बघा, मी आता फक्त गल्ली आणि वरळी एवढ्यापुरता मर्यादित राहण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला नाही आहे. मला राज्यामध्ये काम करण्याची जिद्द आहे आणि आहे. पण नक्की ज्यावेळी पक्षाचा उमेदवार असेल तर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझीच आहे ना. आणि वरळीच्या 7-12वरती कोणाचं नाव लिहिलेलं नाही आहे. जसं माझा लिहिलेलं नाही तसं कोणाचं नाही. आणि वरळी व्हायब्रंट आहे. म्हणजे 2014 साली लाटेमध्ये मायासारे करतेला मिनिस्टर असताना पण त्यांनी पराभूत करण्याचं काम केलं. तर असं नाही की नाही काही अशक्य गोष्ट होऊ शकतो. आणि शेवटी मतदार ठरवतील. अगदी. पण मुळात आत्ताची जी अवस्था झालेली आहे, सगळी जी वाताहत झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये आणखी किती जण फुटणार आहेत? कारण आता तुम्ही अगदी पाठीमागे दिसणारे, आदित्य ठाकरेंच्या सातत्याने दिसणारे, जर अगदी एका दिवसात वेगळीकडे जात असाल, दुसऱ्या शिंदेकडे जात असाल, तर आणखी किती जण फुटणार आहेत? एक बघा, आम्ही का म्हणजे जसं शिंदे म्हणाले की अजून झटका लागणारे नगरसेवकही फुटणार आहेत. आम्ही शेवट पण पाठी राहून त्यांना सपोर्ट जे पाहिजे ते मदत करण्याची भूमिका घेऊन आम्ही होतो. त्यात काय आमचा अजून अधिकचा स्वार्थ नव्हता की बा आता यांच्या मागे राहिलं तर आम्हाला काहीतरी मिळेल, कारण ती काय अपेक्षा नव्हती किंवा नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की आमदारांमध्ये अस्वस्थता तर नाही असं कोणी म्हणू शकणार नाही आहे. मग ते निधीच्या माध्यमातून असेल, वेळेच्या माध्यमातून असेल किंवा रिवायवलच्या माध्यमातून असेल, वेगवेगळे कारणं असू शकतात. हे नाही, पण मला नाही असं वाटत की आज लगेचच या सर्व गोष्टी होतील. पण अनरेस्ट आहेत. आणि तुम्ही एक समजून घ्यायला पाहिजे, मी जे वारंवार त्यांनाही आदित्यजींशी आणि ज्यावेळी आम्ही खाजगी चर्चा करताना पण सांगितलं, असं का होतो? ज्यावेळी 2022ला बंड झालं, 40 आमदार गेले, आपण त्यांना टॅगलाईन देऊन टाकली 50 ओके, एकदम ओके. मग कसे निवडून आले ते? 30 तर लोक आहेत ना निवडून येणाऱ्यापैकी. 40 त्याच्यापेक्षा अजून जास्त आले. ह्याचा अर्थ असा आहे की त्याला त्यांनी धनशक्ती म्हटलं ना. पण धनशक्तीच्या जोरावर म्हणतोय धनशक्ती, मनशक्ती, जी काही शक्ती असेल, पण मॅन्डेट तर मॅन्डेट आहे ना. आपण मॅन्डेटला तर आपण नकारू शकणार नाही ना. मग मतदार जर अशी भूमिका घेतोय किंवा मतदारच ते निवडून देण्याचं काम करतोय, तर मग तुम्ही मांडलेली भूमिका त्याला काय अर्थ आहे? मग तुम्ही गेलेला माणूस, आज खासदारांच्या बद्दल बोललं जातो की हे असे होते तसे, पण त्यांच्यामध्ये काहीतरी कॅलिबर आहे म्हणून तर तुम्ही त्यांना उमेदवारी दिली ना. आता संजय पाटील समजा उदाहरण असेल, ओमराजे निंबाळकर, तुमच्याबद्दल तो योगायोग पण आहे की तुम्ही जाता आणि मग त्यानंतर, किंवा संजय दिना पाटील आधी जातात आणि त्यानंतर तुम्ही. यावेळी त्यांनी माझ्या अगोदर उडी मारली. म्हणजे टायमिंग तुम्ही मेसेज करता त्यांना, जसं तुम्ही ठाकरेंना मेसेज केला. आम्ही दोघं एक सहकारी राहिलेलो आहोत आणि जीवाभावातले आमचे संबंध राहिलेले आहेत. आम्ही एकत्रित राष्ट्रवादीमध्ये काम केलं. ज्यावेळी इकडे आल्यानंतर पण आम्ही भूमिका घेतली. पण अर्थात त्यांचा आणि या विषयावरती काही संबंध नाही किंवा मलाही नाही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, मी यासाठी सांगतो की ईशान्य मुंबईत कधीच आम्ही शिवसेना म्हणून लढत नव्हतो. संजय पाटील हा चेहरा मिळाला म्हणून तर तुम्ही उमेदवारी मागितली ना किंवा सीट मागितली आणि ती निवडून त्यांनी दिली ना. कारण आज त्यांचा तिकडे असलेला समाज आहे, त्यांचा असलेला कामगार चळवळीतला आहे, त्यांची असलेली वडिलांची लेगेसी आहे. ते खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करून घेऊन ते निवडून आले होते. म्हणजे असं नाही काय ते सहज निवडून आलेत किंवा काय आलेत म्हणून घेऊन. तर तुम्ही अशा कॅलिबरची लोक त्यांना मग तुम्ही लगेच आपल्याकडनं गेलं तर मग ह्यांना आम्ही निवडून दिलं, आमचे हे दिलेत, तुम्ही दिलात, असं झालं. मग तुम्ही लगेच सांगणार का आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मग जसं बाकी आमदार सांगतायत की मग रावसाहेबांनी पण राजीनामा द्यायला पाहिजे कारण आमदार म्हणून घेऊन त्यांच्यापर्यंत झाले, तर असं बोलता येणार नाही ना. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, ओमराजे निंबाळकर असतील, ही चळवळीतली लोक आहेत. आज जर ह्याच्यासारखे पण हलत आहेत तर मला तर असं वाटतं आत्मपरीक्षण कुठेतरी केले पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न, आपण शेवटाकडे येतो मुलाखतीच्या. यापुढे सचिनजींना कुठलं पद अपेक्षित आहे? उपसभापती तर तुम्ही आहातच, मात्र तुम्ही जसं मगाशी म्हणालात की राज्यभरात काम करायचं आहे, पण अपेक्षा काय आहेत साधारणतः? आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय असेल? बघा, कुठचाही पक्ष असा संपत नसतो, परंतु मी जसं सांगितल्याप्रमाणे की आता लेगेसीतून बाहेर पडून आपल्याला लोकांशी संपर्क करून केलं पाहिजे. जसं आता मी श्रीकांतजींशी चर्चा करत असताना, शिंदेसाहेबांशी चर्चा करताना, मी पण संघटनात्मक ज्यावेळी गोष्टी जे बोलायची असेल ती मी बोलणार आहे. का
की आपल्याला सत्तेतून आकर्षित झालेली लोक किती आणि प्रामाणिक काम करणारी जी आता पुढे कोण लोक आहे ह्याचाही मोजमाप करावं लागेल. तसंच पक्षात शिवसेनेत पक्षात आणि उद्धवजींना आदित्यजींना करावं लागणार आहे. आणि अवतीभोवती असलेल्या गाराडा हा प्रॉपर तुमच्यावर रिपोर्ट करतोय की नाही, तो जनसंपर्क करतोय, हाही त्यांना बघावं लागेल. आणि कुठचाही पक्ष असं संपत नाही, पण आपण कोणाच्या तरी भरोश्यावरती राहून मग देशामध्ये असं परिवर्तन झालं तर मग आपण तिकडे बरोबर त्यांची राहू. आणि मग महाविकास आघाडीचं असं झालं तसं तर मला ते न करता आपली ताकद किती वाढवता येईल हे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी समाधानी आहे. माझ्या आयुष्यामध्ये एक सर्वसामान्य कामगार म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सुरुवात केली. मी कधी विचार केला नाही की मी आमदार होईन, मी कधी विचार केला नाही मी मंत्री होईन. मी माझ्या कामाच्या जोरावरती पक्ष वाढवण्याची भूमिका घेत असताना मला हे जे काय मिळालेलं आहे, आजही देखील जे काय मला शिवसेनेतून मिळालं, मी ते डिलिव्हरन्स करण्याचं काम केलेलं आहे. आजही एकनाथ शिंदेजींनी मला दिलं आहे आता आणि नंतर मला डिलिव्हरन्स करायचं आहे, तर मी माझी जबाबदारी घटनात्मक जो मिळालेला पद आहे त्याचा निश्चितपणे करीन आणि सर्वांना न्याय देणं ही माझी जबाबदारी राहणार आहे. आज विरोधी पक्ष छोटा आहे म्हणून मी माझ्या भाषणात बोललो की विरोधी पक्षाची खुर्ची पण उपसभापतीची खुर्ची पण विरोधी पक्ष नेत्याच्या बाजूला आहे. तर मला ती भूमिका, आणि तुम्ही बघा माझ्या 3-4 या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आला, आम्ही बोलू दिलं, तास-तासभर चर्चा केली. कामगारांचा प्रश्न आला तर मंत्री कोणी दखल घेत नव्हता, मी सभागृहाचं 1 मिनिटं काम थांबून सांगितलं की त्या शिष्टमंडळात तुम्ही जाऊन भेटा. तर या सर्व गोष्टी मी करू शकतो ना, आणि मी समाधानी आहे. एवढं जे बहुमान मला मिळालेलं मला असं वाटते ह्याच्यावरती लोकांना न्याय देण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न. अगदी एका शब्दात मला उत्तर हवं आहे, भविष्यामध्ये पक्षनिष्ठा, एकनिष्ठ की स्वार्थ? बघा, तुम्ही बघताय तो स्वार्थ असं तुम्ही विचार करता. एका शब्दात नाही, तुम्ही बघताय ते स्वार्थ आणि हे नाही. आता तुम्ही परिस्थिती अनुसार तुम्ही तुमची कामाची क्रेडिबिलिटी अनुसार काम करावं लागेल आणि ते मी करत राहीन. सचिन अय्यर आम्हाला पुढे दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात पुन्हा दिसतील, नाही वेगळी ऑफर आली तर? बघा, काय राजकीय निर्णय त्यावेळी ज्या गोष्टी होत असतात ते होतात, ते व्हायला पाहिजे किंवा केलं पाहिजे, हा प्रत्येकाचा एक वेगळा जरी भाग असेल. पण मी माझी जी भूमिका ही ती घेतली. मी प्रामाणिक आज 7 वर्ष मी शिवसेनेत काम केलंय ना, असं नाही का नाही आहे, तन मन धन देऊन केलेलं आहे, असं नाही का नाही आहे. उद्या पक्षामध्ये आज जी मिळाली जबाबदारी मी प्रामाणिक पार पाडणारच. नक्कीच. तर एकीकडे आपण बघितलं की टायगर अंतर्गत 6 खासदारांनी ठाकरेंची खरं तर साथ सोडली आणि आता तर विश्वासू नेत्यांनीही ठाकरेंची साथ सोडल्याचं पाहायला मिळालंय. येत्या काळामध्ये ठाकरेंसाठी राजकीय संघटनात्मक पातळीवर खरं तर आव्हानं उभी राहणारच आहेत. वरळीसह दक्षिण मुंबईत सचिन अहिर यांचा प्रभाव असल्यानं आदित्य ठाकरेंसाठी ते निवडणूक आव्हानात्मक ठरू शकेल. मात्र राजकारणात सर्व्हायवलला महत्त्व असतं आणि टायमिंगलाही तितकंच महत्त्वाचं असतं. कसं ते ज्या त्या विवेक बुद्धीवर ते अवलंबून असतं. कोणी विरोधी पक्ष नेता होतं, कधी उपमुख्यमंत्री होतं, तर कधी अहिरांसारखं थेट उपसभापती पद भूषवतं. सचिनजी, आज वेळ दिलात आणि थँक्यू. खूप खूप शुभेच्छा पुढच्या राजकीय वाटचालीसाठी. धन्यवाद. आपलं प्रेम स्नेह असं असू द्या. थँक्यू.